जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवरती भ्याड हल्ला केलेला आहे। याच दरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर येते, माहिती समोर येते। दहशतवाद्यांना 2 ते 3 स्थानिकांची मदत झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। दहशतवाद्यांपैकी 5 ते 7 जण पाकिस्तानचे असल्याचंही आता समोर येते। कोणाला शंका येऊ नये म्हणून स्थानिक भाषेत संवाद साधला जात होता। पोलिसांच्या वेशातल्या स्थानिकांनी दहशतवाद्यांना मदत केल्याची माहिती आता समोर आलेली आहे। तसेच पोलिसांच्या वेशातल्या स्थानिकांनी रेकी करून मदत केल्याची माहिती देखील मिळते। त्यामुळे केंद्र सरकार आता कोणतं पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आपल्यासोबत माजी लष्कर अधिकारी सतीश ढगे हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत। सर, अत्यंत भ्याड हल्ला या ठिकाणी आपण पाहतोय झालेला आहे। भरपूर नागरिक या ठिकाणी 26 जणांचा आता मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। अनेक जण जखमी आहेत। यामध्ये आपण जर पाहिलं तर आता एक महत्त्वाची बातमी समोर येते, पोलिसांच्या वेशातल्या स्थानिकांनी रेकी करून मदत केल्याची माहिती आता मिळते। नक्कीच नीलम, तुमचा प्रश्न मला तुटक तुटक ऐकू आला, थोडासा ऑडिओ त्या ठिकाणी इश्यू होता, पण तरी सुद्धा ओव्हरऑल तुमच्या प्रश्नाचं स्वरूप मला जे जाणवतंय की मूळतः तिथे स्थानिकांचा समावेश या सगळ्या अटॅक मध्ये त्या ठिकाणी होता। नक्कीच होता। हा जो आहे अटॅक एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर केला गेला असेल तर तो प्री प्लॅन्ड अशा प्रकारचा अटॅक होता आणि फक्त एक 6 ते 8 अतिरेक्यांद्वारे तिथे येऊन जस्ट गोळीबार करणं इथपर्यंत जो आहे हे सीमित त्या ठिकाणी नाही। मागच्या काही दिवसांपासून, काही आठवड्यांपासून अतिशय प्री प्लॅन पद्धतीने हे केलं गेलं असणार। अगोदर जे आहे त्या ठिकाणची रेकी केली गेली असणार की किती मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पर्यटक येतात, नेमके जे आहेत सिक्युरिटी एजन्सीचं किती तिथे प्रमाण असतं, कशा प्रकारे जे आहे लॅक्सिटी म्हणजे एक प्रकारे जे आहे ढिलेपणा या सिक्युरिटी एजन्सीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जो आहे केला जातो। आणि जर आपण सिक्युरिटी एजन्सीचे युनिफॉर्म म्हणजे आर्मी फटीग आपण ज्याला म्हणतो की आर्म्ड फोर्सेसचे युनिफॉर्म घालून त्या ठिकाणी जर आपण गेलो तर तिथे सिक्युरिटी एजन्सीला सुद्धा आपण चकवा देऊ शकतो आणि लोकांनाही चकवा देऊ शकतो। हे सगळं प्रॉपर प्लॅनिंग म्हणजे लोकेशन पासून ते सगळ्या या गोष्टींचं त्या ठिकाणी प्लॅनिंग त्या ठिकाणी केलंच असणार। आणि या प्लॅनिंगसाठी तिथले जे घरभेदी आहेत, तिथले जे सो कॉल्ड लोकल काही माथे फिरू जे युवक आहेत त्यांचा एक प्रकारे उपयोग या दहशतवादी संघटनेनं त्या ठिकाणी केला असणार। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे टीआरएस या संघटनेनं याची जबाबदारी स्वीकारलेली आहे। मी आत्ताच त्या ठिकाणी सांगतो की पाकिस्तान सरळ सरळ त्या ठिकाणी म्हणणार आहे की या टीआरएसचा आमच्याशी काही संबंधच नाही, आमचा या दहशतवादी संघटनेशी संबंध नाही। जी, एकीकडे ही घटना घडलेली असताना आता बारामुल्ला या ठिकाणी सुद्धा आता चकमक सुरू आहे पोलिसांमध्ये आणि या ठिकाणी दहशतवाद्यांमध्ये। त्या ठिकाणी 2 दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती आता त्या ठिकाणी आता समोर येते। हो नक्कीच, म्हणजे या घटनेनंतर तसंही जे आहे जम्मू आणि काश्मीर मधलं त्याचबरोबर मेट्रो सिटीज मधलं सिक्युरिटी स्ट्रक्चर जे आहे ते बीफअप केलं असणार, त्याला जे आहे आणखी मजबूत केलं असणार। आणि मुळातच जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाचा तर प्रश्न संपलेलाच नाही। त्या ठिकाणी आता सुद्धा भरपूर स्लीपर सेल्स आहेत, त्यामध्ये आता सुद्धा जे आहे त्या ठिकाणी काही इन्फ्िल्ट्रेटेड टेररिस्ट त्या ठिकाणी असणार आहेत आणि त्यांच्याद्वारे जे आहे हल्ला त्या ठिकाणी हा केला गेलेला असणार। आणि लगेच त्या ठिकाणी आपल्या सुरक्षा एजन्सीज मजबूत असल्यामुळे त्यांनी त्याला रिटॅलिएट केले आणि 2 दहशतवाद्यांचा आतापर्यंत खात्मा केलेला आहे। पण आता सुद्धा मला वाटतं की या पहलगाम मध्ये जो हल्ला झाला होता आणि तिथले अतिरेकी अतिशय सिस्टमॅटिकली हा हल्ला करून तिथल्या डेन्स फॉरेस्टमध्ये, घनदाट जंगलांमध्ये आणि उंचीवरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेकड्यांवर त्या ठिकाणी जे पळून गेलेले आहेत किंवा लपून बसलेले आहेत, त्या कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून अजूनही त्यांचा ठाव ठिकाणा लागलेला नाही, अजूनही त्यांना आपण न्यूट्रलाइज केलं नाही। तर येणाऱ्या काही तासांमध्ये, काही दिवसांमध्ये माझ्या मते जॉईंट पेट्रोलिंग ऑपरेशन तिथे आर्मी, सीआरपीएफ त्याचबरोबर जम्मू काश्मीरच्या पोलीस फोर्सेसच्या माध्यमातून टेक्नॉलॉजीचा वापर करून केलं जात आहे। तर त्यामध्ये आपल्याला यश मिळेल अशी आपण आशा त्या ठिकाणी करूया। आणि जोपर्यंत त्यांना आपण न्यूट्रलाइज करत नाही तोपर्यंत हे 4, 6, 8 अतिरेकी त्या एरियामध्ये जे आहेत ते आणखीन मोठा खतरा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा निर्माण करू शकतात। म्हणून त्यांच्यावर सुद्धा आपल्या सुरक्षा एजन्सीचं लक्ष असणारच आहे। आणि एकूणच जम्मू काश्मीर मधली सेन्सिटिव्ह परिस्थिती लक्षात घेता सिक्युरिटी एजन्सीज बाकी एरियामध्ये सुद्धा दहशतवाद्यांविरुद्ध अशा प्रकारची कारवाई करतील। जी, धन्यवाद सर, आपण दिलेल्या माहितीसाठी। आणखीन काही माहितीची अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद। आपण ही आताची ताजी दृश्य पाहतोय। गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी आपण पाहतोय श्रद्धांजली वाहत आहेत। या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येते। जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झालेला आहे, भ्याड हल्ला झालेला आहे, ज्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झालेला आहे। महाराष्ट्रातील 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। गृहमंत्री
अमित शहा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. संपूर्ण माहिती त्यांनी जाणून घेतलेली आहे. या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात येते. पर्यटकांसह अनेक स्थानिक नागरिक या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत. जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांसोबत या ठिकाणी त्यांची भेट होतीये. सांत्वनपर भेट आपण ही म्हणावी. या ठिकाणी आपण पाहतोय की अनेक जण यामध्ये जखमी झालेले आहेत, ज्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला दौरा अर्धवट सोडून भारतामध्ये परतलेले आहेत. ते सुद्धा या संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेत आहेत. तर आता गृहमंत्री अमित शहा हे पहलगाममध्ये पोहोचलेले आहेत. या ठिकाणी जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते. या हल्ल्यामध्ये 26हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. पर्यटकांसह अनेक स्थानिक नागरिकही या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.